तर नमस्कार मित्रांनो, आज आपण डे फर्स्ट पहिल्याच दिवशी 1,00,000 टार्गेट ठेवलं आपण आणि पहिल्याच दिवशी आपल्याला 600 रुपयाचा धंदा झालाय. हा बघा, सकाळी 10 वाजता निघालो आहे. सकाळी झालं असं की सकाळी मी निघालो कामावर आणि माझा रिचार्ज संपला, ते मी विसरलो. मग घरी गेलो, चार्जर घेऊन आलो, चार्जर पण विसरलेलो. मग 10 वाजता मला पहिली ऑर्डर भेटली चेंबूरची. ती चेंबूरला सोडलं मी. मला 12 वाजले. 12च्या नंतर डायरेक्ट मी आलो पनवेलला. पनवेलचं भाडं भेटलं. मी विचार केला आज चांगलं भाडं करू, मस्त 3-4 भाड्यामध्ये आपलं काम पेट करू. पण झालं काय, पनवेलला गेलो, 2 वाजता पोचलो, 2:15ला. 2:30 वाजल्यापासून ते आता वाजले 5. 4-4:30 पर्यंत मी तिकडे खूप वाट बघितली. 3:30-4 पर्यंत खूप वाट बघितली. एकही भाडं वाजलं नाही. आणि एक भाडं वाजलं लगेच मिस झालं. ते होतं कांदिवलीचं, पण लगेच गेलं ते. तर अशी हालत आहे पोर्टरमध्ये. आणि 1,00,000चा टार्गेट ठेवला आपण. 100 दिवसामध्ये कसा पूर्ण होणार, ट्राय करू. तर आता पनवेलवरून मी एमटी आलो आहे. आता हे कुठे आलो आहे, तुर्भे स्टेशन जवळ मी आलो आहे. एमटी आलो खाली. म्हणजे काय परिस्थिती आहे बघा पोर्टरमध्ये. ऑर्डर वाचतात, मोठे मोठे ऑर्डर फटकन उचलले जातात आहे. तर पोर्टर कंपनीने थोडं लक्ष दिलं पाहिजे याच्यावरती की ऑर्डर रायडर बिचारा इतका वेळ वाट बघतो, बसून असतो आणि ऑर्डर लगेच झटकन गायब होत जाते. तर आता मी खूप कंटाळलो आज. असं पण शनिवार ऑर्डर कमी असतात, ते तर आम्हाला पण माहिती आहे. पण एवढे पण कमी नसतात की ऑर्डरच नसतात. आज पनवेलवरनं आलो आहे मी. खूप वाईट वाटतं आहे थोडंसं, पण काय करणार, इलाज नाही दुसरा काय आता. तर पोर्टरने थोडंसं लक्ष दिलं पाहिजे याच्यावरती की रायडर लोक खूप वाट बघतात ऑर्डरसाठी आणि त्यांना ऑर्डर मिळत नाही. तर एवढा लांब एमटी येणं खूप वाईट वाटतं मित्रांनो. तर कंपनी थोडंसं याच्यावरती काहीतरी लक्ष दिलं पाहिजे. खूप लोक तिकडे बसले, मी असं नाही, असे खूप लोक तिकडे वाट बघून बघून कंटाळून गेले. आज असं पण शनिवार आहे का ऑर्डर नसतात. आता बघा, फक्त 650 रुपयाचा धंदा केला आहे मी. आणि ह्याच्यामध्ये माझे ऑर्डर असतील 2च ऑर्डर असतील, तुम्हाला दाखवतो. हे बघा, एक 340ची ऑर्डर आहे, एक 400ची ऑर्डर आहे. बघा, 2च ऑर्डर झाल्या. 600 रुपयाचं फक्त काम झालंय. आणि आता मी एमटी चाललो आहे इथून. तर पोर्टरनी थोडंसं या गोष्टीकडे लक्ष द्यावं. रायडर बिचारा एवढं सकाळी खूप स्वप्न घेऊन निघतो की तो आज काय ना काहीतरी जास्त करेल थोडंसं. तर पोर्टरने थोडं ह्याच्यावरती लक्ष दिलं पाहिजे. कारण की प्रत्येक रायडर हा आपलं काम जास्त जास्त करायचं बघतो. असं की कोण नाही की तो ऑर्डर जास्त करत नाही. तर प्लीज गाईज थोडंसं याच्यावरती लक्ष ठेवा. पोर्टरवाल्यांना खास करून सांगतोय मी. खूप रायडर वैतागले आहेत की ऑर्डर वाजत नाही. मी कंटाळलो आणि निघालो आता. तर आता बघू इथे रस्त्यामध्ये आपल्याला जाता जाता कुठली ऑर्डर भेटली, नाहीतर मग असंच एमटी घरी जावं लागेल. तर पोर्टरमध्ये खूप खूप कॉम्पिटिशन चालू आहे. लोक 2-2 आयडिया बनवतात आहे.
ठीक आहे, आयडिया बनवा, 2 बनवा, 3 बनवा, 4 बनवा, त्याच्यात काही इश्यू नाही, पण ऑर्डर द्या यार. ऑर्डर, लोक 2-2 आयडिया बनवून बसले पण लोकांना ऑर्डरच नाही. ऑर्डर जातात कुठे काय समजत नाही. आता कंटाळून मी ठाण्याला पोचेन आता. दाखवतो तुम्हाला. रस्ता पण खाली, आज विचार केलेला मस्त शनिवार, आज चांगला कमीत कमी 1500-1600चं काम होईल. आज काय ऑर्डर आपलं काम तसं झालं नाही. ठीक आहे, उद्या होईल, आज नाही झालं तर. आणि यार मोटरवाल्यांनी थोडंसं लक्ष दिलं पाहिजे की तुम्ही ऑर्डर तर कमीत कमी रायडरला दिले पाहिजे. 70-80 रुपयावाले ऑर्डर देतात आहे. 70-80 रुपयांनी काय होणार आहे आजच्या तारीखमध्ये यार. तर प्लीज मोटरवाल्यांना सांगतोय मी की प्लीज जरा रायडरकडे लक्ष द्या. रायडरचा तुम्हाला तर कॉल लागत पण नाही, आणि आमचा काय थोडासा इश्यू झाला, कस्टमरने काय छोटी मोठी कंप्लेंट केली तर तुमचा कॉल लगेच आम्हाला येतो की तुम्ही कस्टमर करून असं असं बोलता, डबल पैसे घेता. अरे रायडर घेणार तुम्ही पार्सल, काय काय कस्टमर असे एवढे मोठे मोठे पार्सल. आता मला रॅपिडोवरती एक पार्सल आलेलं मित्रांनो, रॅपिडोवरती ते पार्सल एवढं, तो माझ्या मोबाईल मी लावलाय माझ्या ह्याला स्कूटीला, तो त्या मोबाईलनी तो वरती करून सगळं दाबून बिबून पार्सल टाकतो. मी बोललो भाई नहीं जाएगा पार्सल, आप एक काम करो निकाल दो. और तो जाएगा यार, जाएगा जाएगा मला बोलतो. तरी जबरदस्ती घुसवलं पार्सल, आणि मला पाय ठेवायला जागा नाही तर मी गाडी चालवू कशी. आणि मी त्याला बोललो एक काम करो आप 100 रुपये एक्स्ट्रा दे दो. बोलतो नाही यार आप कॅन्सल कर दो फिर. मग काय कॅन्सल केलं. कोण घेऊन जाणार आहे फुकटचं बिना पैशाचं मित्रांनो. कोणीही घेऊन जाणार नाही त्याचं पार्सल. आणि एवढं मोठं पार्सल होतं की ते रिक्षामध्ये जायचं पार्सल होतं. तरी लोक 100-150 रुपये ड्रायव्हर आपल्या रिक्षावरती रायडर बिचारा घेऊन जातोय, तर ते दिसत नाही त्या लोकांना. एवढं ऊन आहे, एवढ्या उन्हात बिचारे रायडर काम करतात आहे. कधी कोण आल्यावरती खूप कमी लोक असे ते पाणी वगैरे विचारतात. काय काय तर वेंडी फक्त पार्सल माझा टाईमवरती पोचवा. तुम्ही पोचाल किती वाजता ते लवकर सांगा, कारण की आमचं पार्सल अर्जंट आहे. पण एवढा आता तर पाऊस नाही, पावसामध्ये तर किती लोक बोलतात यार माझं पार्सल माझ्या टायमाच्या अगोदर थोडंसं पोचवा प्लीज करून. पण ते कधी रायडरला विचारत नाही की तुम्ही एवढ्या पावसात कसे कामं करता, किंवा 2 मिनटं कुठल्या रायडरला तुम्ही बोललात की बाबा तुम्ही लोक आहेत म्हणून आमचं पार्सल जात आहे, तर त्या रायडरला किती तुम्ही पाणी नाही विचारलं तरी चालेल, पण त्याला 2 शब्द त्याच्याबद्दल त्याला विचारलं ना तर त्याला समाधान भेटेल की हा की माझा कस्टमर मला चांगला भेटला, मला 2 शब्द विचारले तरी. पण हे आजकाल कोण नाही करत. फक्त आपलं पार्सल टायमावरती पोचलं पाहिजे, त्यांचं असंच असतं. आणि रायडर बिचारा तो तरी काय करणार बिचारा, तो आपलं घाई जेवढं त्याच्याकडून जमतं तो त्या प्रयत्न करत असतो पार्सल पोचवायचा. तर काय तर माझे पण असे किती पार्सल झाले आहेत की मी टायमावरती पोचून सुद्धा मला मेसेज यायचे नोटिफिकेशनमध्ये की तुम्ही 10 मिनिट 15 मिनिट लेट पोचलात आहे. मग कधी पोर्टरने हे नाही सांगितलं की तुम्ही खूप चांगलं काम करतात, असं कधी मेसेज नाही आला मला नोटिफिकेशनमध्ये. तर कंपनी फक्त कंपनीचाच विचार करते, रायडरबद्दल काहीच व्हॅल्यू नाही रायडरची. ठीक आहे, हे बघा
89 रुपीजची ऑर्डर वाचते. आता माझं एवढं डोकं खराब आहे की मी पनवेलवरनं एवढा एमटी आलोय आणि हे लोक 89ची ऑर्डर देतात. काय बोलणार आता. चला ठीक आहे मित्रांनो, पुढच्या ब्लॉगला भेटू. प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. एवढे मराठी पोरं आहेत. मला आज पनवेलला 2 मराठी मुलं भेटली. खूप छान, बरं वाटलं त्यांना भेटून. त्यांनी मला माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं. मला बोलले मित्रा असंच कर, चांगलं आपले मराठी माणसं पुढे गेले पाहिजे. तर खूप बरं वाटलं बोलले की आपला मराठी माणूस काहीतरी करतोय. तर प्लीज मित्रांनो थोडं सपोर्ट करा. तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.